जय भीम, जय शिवराय, जय संविधान. मित्रांनो, मागील भागातील व्हिडिओमध्ये आपण आपल्या भारतीय संविधान भाग 5 संघटन, केंद्र सरकारच्या कामकाजाच्या तरतुदी यामधील प्रकरण 2 संसद मधील यामधील कलम 96 अध्यक्ष किंवा उपाध्यक्ष यांना पदावरून काढून टाकण्याचा ठराव विचाराधीन असताना अध्यक्षपद भूषवू नये, कलम 97 अध्यक्ष आणि उपाध्यक्ष आणि सभापती आणि उपसभापती यांचे वेतन आणि भत्ते, कलम 98 संसदेचे सचिवालय, कलम 99 सदस्यांनी शपथ घेणे किंवा प्रतिज्ञा करणे, कलम 100 सभागृहांमध्ये मतदान, रिक्त जागा आणि गणपूर्ती असूनही कार्य करण्याचा सभागृहांचा अधिकार यांची सविस्तर माहिती आपण बघितली होती. त्याचप्रमाणे भारतीय संविधान भाग 5 संघटन, केंद्र सरकारच्या कामकाजाच्या तरतुदी प्रकरण 2 संसद यामधील कलम 101 जागा रिक्त करणे, कलम 102 सदस्यत्वासाठी अपात्रता, कलम 103 सदस्यांच्या अपात्रतेसंबंधीच्या प्रश्नावर निर्णय, कलम 104 कलम 99 अंतर्गत शपथ घेण्यापूर्वी किंवा प्रतिज्ञा करण्यापूर्वी किंवा पात्र नसताना किंवा अपात्र असताना बसून मतदान केल्याबद्दल शिक्षा, कलम 105 संसदेच्या सभागृहाचे आणि त्याच्या सदस्यांचे आणि समित्यांचे अधिकार, विशेषाधिकार इत्यादी याची सविस्तर माहिती आपण बघणार आहोत. कलम 101 जागा रिक्त करणे. भारताचे संविधान 1950 नुसार 1. कोणतीही व्यक्ती संसदेच्या दोन्ही सभागृहांची सदस्य असणार नाही आणि दोन्ही सभागृहांचा सदस्य म्हणून निवडलेल्या व्यक्तीला एका किंवा दुसऱ्या सभागृहातील त्याच्या जागेवरून रिक्त राहण्यासाठी संसद कायद्याद्वारे तरतूद करेल. 2. कोणतीही व्यक्ती संसदेची आणि पहिल्या अनुसूचीच्या भाग अ किंवा भाग ब मध्ये निर्दिष्ट केलेल्या राज्याच्या विधानमंडळाच्या सभागृहाची सदस्य असणार नाही आणि जर एखाद्या व्यक्तीची संसदेची आणि अशा राज्याच्या विधानमंडळाच्या सभागृहाची सदस्य म्हणून निवड झाली तर राष्ट्रपतींनी केलेल्या नियमांमध्ये निर्दिष्ट केलेल्या कालावधीच्या समाप्तीनंतर त्या व्यक्तीची संसदेतील जागा रिक्त होईल, जोपर्यंत त्याने राज्याच्या विधानमंडळातील आपल्या जागेचा राजीनामा दिला नसेल. 3. जर संसदेच्या कोणत्याही सभागृहाचा सदस्य अनुच्छेद 102 खंड अ मध्ये नमूद केलेल्या कोणत्याही अपात्रतेच्या अधीन होतो किंवा अध्यक्ष किंवा यथास्थिती अध्यक्षांना उद्देशून स्वतःच्या स्वाक्षरीने लेखी राजीनामा देईल तर त्याची जागा रिक्त होईल. 4. जर संसदेच्या कोणत्याही सभागृहाचा सदस्य 60 दिवसांच्या कालावधीसाठी सभागृहाच्या परवानगीशिवाय त्याच्या सर्व बैठकांना अनुपस्थित राहिला तर सभागृह त्याची जागा रिक्त घोषित करू शकेल, परंतु 60 दिवसांच्या उक्त कालावधीची गणना करताना ज्या कालावधीत सभागृहाचे कामकाज सलग 4 दिवसांपेक्षा जास्त काळासाठी स्थगित केले जाते किंवा तहकूब केले जाते त्या कालावधीचा विचार केला जाणार नाही. 19 मे 1949 रोजी मसुदा कलम 82 कलम 101 च्या मसुद्यावर चर्चा झाली. त्यात सदस्याची जागा कोणत्या परिस्थितीत रिक्त मानली जाईल याची माहिती देण्यात आली. मूळ मसुदा कलमात कलम 2 समाविष्ट केलेला नव्हता. तो मसुदा समितीच्या अध्यक्षांनी मांडलेल्या दुरुस्तीद्वारे समाविष्ट केला होता आणि विधानसभेने यापैकी कोणताही प्रस्ताव स्वीकारला नाही. शिवाय किरकोळ सुधारणांसह मसुदा कलम स्वीकारला. कलम 102 सदस्यत्वासाठी अपात्रता. भारताचे संविधान 1950 नुसार 1. एखाद्या व्यक्तीला संसदेच्या कोणत्याही सभागृहाचा सदस्य म्हणून निवडले जाण्यास आणि राहण्यास अपात्र ठरवले जाईल. अ. जर तो भारत सरकार किंवा कोणत्याही राज्य सरकारच्या अंतर्गत कोणतेही लाभाचे पद धारण करत असेल तर संसदेने कायद्याने त्याच्या धारकाला अपात्र ठरवू नये असे घोषित केलेल्या पदाव्यतिरिक्त. ब. जर तो अस्वस्थ मनाचा असेल आणि सक्षम न्यायालयाने त्याला अशा प्रकारे घोषित केले असेल. क. जर तो निर्दोष दिवाळखोर असेल. ड. जर तो भारताचा नागरिक नसेल किंवा त्याने स्वेच्छेने परदेशी राष्ट्राचे नागरिकत्व स्वीकारले असेल किंवा परदेशी राष्ट्राशी निष्ठा किंवा पालनाची कोणतीही पावती असेल. ई. जर संसदेने केलेल्या कोणत्याही कायद्याद्वारे किंवा त्या अंतर्गत त्याला अपात्र ठरवण्यात आले असेल. 2. या लेखाच्या उद्देशांसाठी एखादी व्यक्ती केवळ या कारणास्तव भारत सरकार किंवा कोणत्याही राज्य सरकार अंतर्गत लाभाचे पद धारण करते असे मानले जाणार नाही की ती केंद्र किंवा अशा राज्यासाठी मंत्री आहे. 19 मे 1949 आणि 13 ऑक्टोबर 1949 रोजी मसुदा कलम 83 कलम 102 च्या मसुद्यावर चर्चा झाली. त्यात संसदेच्या सदस्यांना अपात्र ठरवण्याचे कारण देण्यात आले. यापैकी कोणताही प्रस्ताव यशस्वी झाला नाही. संविधान सभेने 19 मे 1949 रोजी मसुदा कलम स्वीकारला आणि 13 ऑक्टोबर 1949 रोजी एक किरकोळ दुरुस्ती स्वीकारली. कलम 103 सदस्यांच्या अपात्रतेसंबंधीच्या प्रश्नावर निर्णय. भारताचे संविधान 1950 नुसार 1. जर संसदेच्या कोणत्याही सभागृहातील सदस्याला अनुच्छेद 102 खंड 1 मध्ये नमूद केलेल्या कोणत्याही अपात्रतेचा सामना करावा लागला आहे का असा प्रश्न उद्भवला तर तो प्रश्न राष्ट्रपतींच्या निर्णयासाठी पाठवला जाईल आणि त्यांचा निर्णय अंतिम असेल. 2. अशा कोणत्याही प्रश्नावर निर्णय देण्यापूर्वी राष्ट्रपती निवडणूक आयोगाचे मत घेतील आणि अशा मतानुसार कार्य करतील. 1948 च्या मूळ मसुदा संविधानाचा भाग म्हणून कलम 83 अ हा मसुदा नव्हता. 1 ऑगस्ट 1949 रोजी मसुदा समितीने तो सादर केला. या मसुदा कलमाने संसदेच्या सदस्यांच्या अपात्रतेशी संबंधित बाबींवर निर्णय घेण्याचा अंतिम अधिकार भारताच्या राष्ट्रपतींना दिला.
आणि 1 ऑगस्ट 1949 रोजी कोणत्याही चर्चेशिवाय मसुदा कलम स्वीकारण्यात आला. कलम 104. कलम 99 अंतर्गत शपथ घेण्यापूर्वी किंवा प्रतिज्ञा करण्यापूर्वी किंवा पात्र नसताना किंवा अपात्र असताना बसून मतदान केल्याबद्दल शिक्षा. भारताचे संविधान 1950 नुसार जर एखादी व्यक्ती अनुच्छेद 99च्या आवश्यकतांचे पालन करण्यापूर्वी किंवा तो पात्र नाही किंवा त्याचे सदस्यत्व मिळविण्यासाठी अपात्र आहे किंवा संसदेने केलेल्या कोणत्याही कायद्याच्या तरतुदींद्वारे त्याला असे करण्यास मनाई आहे हे माहीत असताना संसदेच्या कोणत्याही सभागृहाचा सदस्य म्हणून बसली किंवा मतदान केले, तर तो ज्या दिवशी बसतो किंवा मतदान करतो त्या प्रत्येक दिवसासाठी तो संघराज्याचे कर्ज म्हणून वसूल करण्यासाठी 500 रुपयांच्या दंडास जबाबदार असेल. 19 मे 1949 रोजी मसुदा कलम 84 कलम 104 च्या मसुद्यावर चर्चा झाली. त्यात संसदेत भाग घेतलेल्या किंवा मतदान केलेल्या अयोग्य किंवा अपात्र व्यक्तींसाठी शिक्षेची तरतूद होती. या मसुद्याच्या कलमाभोवती कोणतीही ठोस चर्चा झाली नाही. 19 मे 1949 रोजी विधानसभेने कोणत्याही सुधारणांशिवाय तो स्वीकारला. कलम 105. संसदेच्या सभागृहाचे आणि त्याच्या सदस्यांचे आणि समित्यांचे अधिकार, विशेषाधिकार इत्यादी. भारताचे संविधान 1950 नुसार 1. या संविधानातील तरतुदी आणि संसदेच्या कार्यपद्धतीचे नियमन करणारे नियम आणि स्थायी आदेश यांच्या अधीन राहून संसदेत भाषण स्वातंत्र्य असेल. 2. संसदेच्या कोणत्याही सदस्यावर संसदेत किंवा तिच्या कोणत्याही समितीत त्याने सांगितलेल्या कोणत्याही गोष्टीबद्दल किंवा दिलेल्या कोणत्याही मताबद्दल कोणत्याही न्यायालयात कोणत्याही कार्यवाहीस पात्र राहणार नाही आणि संसदेच्या कोणत्याही सभागृहाने किंवा त्याच्या अधिकाराखाली कोणताही अहवाल, कागदपत्रे, मते किंवा कार्यवाही प्रकाशित केल्याबद्दल कोणतीही व्यक्ती अशा प्रकारे जबाबदार राहणार नाही. 3. इतर बाबतीत संसदेच्या प्रत्येक सभागृहाचे आणि प्रत्येक सभागृहाच्या सदस्यांचे आणि समित्यांचे अधिकार, विशेषाधिकार आणि उन्मुक्ती वेळोवेळी संसदेद्वारे कायद्याद्वारे परिभाषित केल्या जातील आणि अशी व्याख्या होईपर्यंत या संविधानाच्या प्रारंभी युनायटेड किंगडमच्या संसदेच्या हाऊस ऑफ कॉमन्सचे आणि त्याच्या सदस्यांचे आणि समित्यांचे असतील. 4. कलम 1, 2 आणि 3च्या तरतुदी अशा व्यक्तींच्या बाबतीत लागू होतील ज्यांना या संविधानाच्या आधारे संसदेच्या सभागृहात किंवा त्याच्या कोणत्याही समितीत बोलण्याचा आणि अन्यथा त्यांच्या कामकाजात भाग घेण्याचा अधिकार आहे, जसे ते संसदेच्या सदस्यांच्या बाबतीत लागू होतात. 19 मे 1949 आणि 16 ऑक्टोबर 1949 रोजी मसुदा कलम 85 कलम 105 च्या मसुद्यावर चर्चा झाली. त्यात संसद आणि तिच्या सदस्यांना विशेष अधिकार आणि उन्मुक्ती देण्यात आली आणि 19 मे 1949 रोजी विधानसभेने सुधारित मसुदा कलम स्वीकारला. पुढे 16 ऑक्टोबर 1949 रोजी विधानसभेने किरकोळ दुरुस्त्या स्वीकारल्या. मित्रहो, यानंतर आपले भारतीय संविधान भाग 5 संघटन, केंद्र सरकारच्या कामकाजाच्या तरतुदी यामधील प्रकरण 2 संसद यामधील कलम 106 सदस्यांचे वेतन आणि भत्ते, कलम 107 विधेयक सादर करणे आणि मंजूर करणे यासंबंधीच्या तरतुदी, कलम 108 काही प्रकरणामध्ये दोन्ही सभागृहाची संयुक्त बैठक, कलम 109 मनी बिलाच्या बाबतीत विशेष प्रक्रिया आणि कलम 110 मनी बिलची व्याख्या याची सविस्तर माहिती आपण आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघणार आहोत. आपल्या भारतीय संविधानाचा नेक्स्ट व्हिडिओ अवश्य बघा. व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा. शिवाय वाचनीय आवड असणाऱ्या आपल्या सर्व मित्रबांधवांना शेअरही करा. जय भीम, जय शिवराय, जय संविधान.